बऱ्याचदा आहाराचा विचार करताना आपण एका साध्या गणिताचा विचार करतो. म्हणजे बघा, सफरचंद आरोग्यासाठी चांगलं आहे आणि दूधही चांगलं आहे. मग हे दोन्ही एकत्र खाल्ले तर शरीराला मिळणारा फायदा दुप्पट व्हायला हवा, बरोबर? अगदी बरोबर. म्हणजे गणितात जसं 1+1=2 होतं तसंच काहीसं. पण जेव्हा आपण पोषण आणि आपल्या पचनसंस्थेच्या जगात पाऊल ठेवतो तेव्हा हे नियम अचानक काम करणं थांबवतात. नक्कीच. आणि तिथेच खरी गफलत होते. कारण मानवी शरीर हे गणिताचं पुस्तक नसून एक अत्यंत गुंतागुंतीची रासायनिक प्रयोगशाळा आहे. दोन अतिशय आरोग्यदायी गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या शरीरात गेल्यावर एकमेकांना पूरक ठरतीलच असं नाही. होय. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. आपण काय खातो यापेक्षा काय एकत्र खातो हे किती भयंकर ठरू शकतं यावर आपण चर्चा करणार आहोत. बरोबर. आणि आज माहितीच्या या अतिरेकात म्हणजे इंटरनेटवर डाएट टिप्सचा जो पूर आलाय त्यामुळे काय खावं याचा मोठा गोंधळ उडालाय. खरंय. म्हणूनच आज आपण रत्नागिरीच्या प्रज्ञा क्लिनिकमधील आयुर्वेदाचार्य डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या अभ्यासाचा आधार घेत आहोत. त्यांनी आयुर्वेदातील अशा 25 विरुद्ध आहाराच्या जोड्यांची यादी दिली आहे ज्या आपण निरोगी समजून खातो पण त्या विषारी ठरू शकतात. आणि आज आपण फक्त ती यादी वाचून थांबणार नाही आहोत, तर त्यामागील विज्ञान म्हणजे शरीरात नक्की काय घडतं आणि त्याचे काय गंभीर परिणाम होतात हे सगळे उलगडणार आहोत. चला तर मग या विषयाचा सविस्तर उलगडा करूया. सर्वात आधी मला एका मूळ संकल्पनेबद्दल विचारायचं आहे. डॉक्टर रेणुशे यांच्या नोंदींमध्ये आमदोष या शब्दावर खूप भर दिलाय. हे आमदोष म्हणजे नक्की काय प्रकरण आहे? हे फक्त अपचनाचं दुसरं नाव आहे की त्या पलीकडे काहीतरी आहे? हो, हा खूप चांगला प्रश्न आहे. आमदोष ही आयुर्वेदातील एक अत्यंत पायाभूत संकल्पना आहे. अपचन हे त्याचं फक्त एक छोटंसं लक्षण असू शकतं, पण आमदोष ही त्याहून खूप मोठी आणि घातक प्रक्रिया आहे. म्हणजे नक्की काय होतं शरीरात जेव्हा आपण चुकीचं अन्न संयोजन करतो, म्हणजेच असे दोन पदार्थ एकत्र खातो ज्यांची पचनाची पद्धत पूर्णपणे वेगळी असते, तेव्हा आपला पचन अग्नी गोंधळात पडतो. आणि मग आणि बघा, आपल्या शरीराचं आतलं तापमान साधारण 37°C असतं. आता विचार करा, या उष्ण तापमानात ते न पचलेलं अन्न ते आंबायला आणि सडायला सुरुवात होते. अगदी बरोबर. आणि या सडण्याच्या प्रक्रियेतून जो अत्यंत चिकट विषारी घटक तयार होतो त्यालाच आम म्हणतात. हा आम दोष आधी पोटात साचतो आणि नंतर शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. म्हणजे हे असं झालं का की माझ्याकडे एक उत्तम चालणारी पेट्रोलची गाडी आहे, पण मी त्यात चुकीने डिझेल टाकलं. जसं चुकीचं इंधन इंजिन खराब करतं तसंच ही चुकीचं अन्न संयोजन पचनसंस्थेला आतून गंजवतं. एकदम योग्य उदाहरण दिलं तुम्ही. पण इथे एक फरक आहे. गाडीच्या इंजिनमध्ये चुकीचं इंधन टाकलं तर गाडी लगेच बंद पडते. पण शरीर लगेच बंद पडत नाही. होय. मानवी शरीर कमालीचं सहनशील असतं, तर या विषारी आमदोषाला सामावून घेण्याचा प्रयत्न करतं. आणि जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर अनेक जुनाट आणि गंभीर आजारांचं मूळ या आमदोषात दडवलेलं असतं. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. आता ही आमदोष निर्माण होण्याची प्रक्रिया समजल्यानंतर आपण एका अशा पदार्थाकडे वळूया ज्याच्या बाबतीत सर्वात जास्त चुका होतात, म्हणजे दूध. होय, दुधाच्या बाबतीत सर्वाधिक गैरवापर होतो. आयुर्वेदामध्ये दुधाला पूर्ण अन्न मानलंय, पण ते अत्यंत संवेदनशील सुद्धा आहे. दुधाला पचण्यासाठी विशिष्ट एन्झाईम्स लागतात आणि त्याची पचनाची गती खूप संथ असते. या 25 पैकी अनेक जोड्या दुधाशीच संबंधित आहेत. याचं जे वर्गीकरण केलंय त्यात पहिलं आहे दूध आणि फळे. दूध आणि आंबट फळे, केळी, कलिंगड, अननस. इथे हा विषय खरोखरच अत्यंत रंजक ठरतो. कसा काय? कारण आपण लहानाचे मोठे होताना बनाना मिल्कशेक, मँगो मिल्कशेक किंवा फ्रूट सॅलड हे अत्यंत पौष्टिक मानत आलो आहोत. मग अचानक हे वाईट कसं ठरतं? चांगल्या गोष्टी एकत्र केल्या त्या विषारी कशा होतात हे समजायला कठीण वाटत असलं तरी यामागे साधं विज्ञान आहे. दूध हे गोड आणि थंड गुणधर्माचं असतं आणि दुसरीकडे फळे, विशेषतः आंबट फळे किंवा केळी, ही ॲसिडिक असतात. बरोबर. आणि फळे पचायला अत्यंत हलकी असतात. ती अर्ध्या ते 1 तासात पोटातून पुढे जातात, पण दुधाला लागतात अनेक तास. म्हणजे एक पदार्थ जलद पचणारा आणि दुसरा अतिशय संथ पचणारा. नेमकं हेच. जेव्हा तुम्ही फळे आणि दूध एकत्र घेता
तेव्हा फळांमधील ॲसिडमुळे दूध पोटातच फाटतं किंवा नासतं आणि या नासलेल्या दुधाच्या गुठळ्या फळांना तिथेच अडकवून ठेवतात. बापरे, म्हणजे जी फळे लवकर पुढे जायला हवी होती ती दुधासोबत पोटातच अडकून पडतात. हो, आणि मगाशी आपण ज्या 37 तापमानाबद्दल बोललो त्यात हे मिश्रण आंबायला लागतं. त्यातून गॅस, ॲसिडिटी आणि शेवटी आमदोष निर्माण होतो. दररोज असे मिल्कशेक पिणं म्हणजे रोज शरीरात विषारी रसायनांचा प्रयोग करण्यासारखं आहे. हे तर भयंकर आहे. आणि या यादीत फक्त फळेच नाहीयेत, दूध आणि मांसाहार सुद्धा आहे. मासे आणि दूध, मांस आणि दूध, अंडी आणि दूध. पण जिम जाणारे अनेक तरुण तर कच्चं अंड आणि दूध एकत्र करून पितात ना. ते अत्यंत धोकादायक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे दूध हे स्वतः एक पूर्ण अन्न आहे. त्यासोबत मांस किंवा अंडी खाल्ली तर शरीराला 2 अत्यंत जड प्रोटीन्स एकाच वेळी पचवावे लागतात. शिवाय दूध हे शीत म्हणजेच थंड गुणधर्माचं आहे आणि मासे किंवा मांस हे उष्ण गुणधर्माचे असतात. म्हणजे हा गरम आणि थंड असा थेट विरोधाभास आहे तर. अगदी बरोबर. पचनसंस्थेला एकाच वेळी थंड आणि गरम अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी परस्पर विरोधी संकेत मिळतात, ज्यामुळे पचनअग्नी पूर्णपणे विझतो. एक मिनिट, म्हणजे ही पूर्ण यादी अशाच विरोधाभासांनी भरलेली आहे तर रोजच्या जेवणातल्या अशा टॉप 5 जोड्या कोणत्या आहेत ज्या आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजेत? पहिली तर दूध आणि फळे झाली. दुसरी दूध आणि मासे किंवा मांसाहार. तिसरी अत्यंत महत्त्वाची जोडी म्हणजे गरम केलेला मध. चौथी जोडी आहे काकडी आणि टोमॅटो एकत्र खाणे. आणि 5वी म्हणजे जड अन्नासोबत किंवा जेवणानंतर लगेच कलिंगड खाणे. अरे वाह, यातील मधाचा मुद्दा खूपच धक्कादायक आहे. लोक तर रोज सकाळी वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध पितात. हे कसं शक्य आहे की ते स्वतःला विष पाजत आहेत? हा आधुनिक काळातला खूप मोठा गैरसमज आहे. मधाची नैसर्गिक रचना अत्यंत नाजूक असते. त्यात अनेक सूक्ष्म एन्झाईम्स असतात. जेव्हा तुम्ही मधाला उकळत्या पाण्यात टाकता तेव्हा त्याची रचना पूर्णपणे उद्ध्वस्त होते. तो मध एका चिकट डिंकासारख्या पदार्थात रूपांतरित होतो. म्हणजे तो शरीरात जाऊन पचत नाही? अजिबात नाही. हा चिकट पदार्थ पचनमार्गाच्या आतील भिंतींना चिकटतो. आयुर्वेदातला महाविष म्हटलंय. आणि मध आणि तूप समान प्रमाणात घेण्यामागेही हेच विज्ञान आहे. तूप पचनाला वेगवान करतं तर मध मंद करतं. हे दोन्ही समप्रमाणात आल्यावर पचनसंस्थेत एक प्रकारचा डेडलॉक निर्माण होतो. आपण सगळेजण रोजच्या जेवणात सॅलेड म्हणून हे खातोच. याची तुलना तर मी अशा 2 हुशार पण विरुद्ध विचारांच्या लोकांशी करेन ज्यांना एकाच खोलीत बंद केलंय. दोघेही चांगले आहेत, पण एकत्र आले की वाद होणारच. अगदी तसंच होतं. यात सर्वात आकर्षक बाब म्हणजे काकडी आणि टोमॅटो या पूर्णपणे वेगवेगळ्या पचनवेळ असणाऱ्या गोष्टी आहेत. टोमॅटो ॲसिडिक असतो तर काकडीत पाणी जास्त असतं आणि ती अल्कलाईन म्हणजेच अल्कधर्मी असते. म्हणजे शाळेतल्या प्रयोगासारखं. एक ॲसिड आणि एक बेस एकत्र आले की एकमेकांना नष्ट करतात. बरोबर ओळखलत. जेव्हा हे दोन्ही पोटात एकत्र जातात तेव्हा काकडीतले अल्कलाईन गुणधर्म टोमॅटोच्या ॲसिडिक गुणधर्मांना निष्क्रिय करतात. यामुळे दोघांचंही पचन थांबतं. चीज आणि टोमॅटोचंही तसंच आहे, जे आपण पिझ्झावर आवडीने खातो. हां, आणि कलिंगडाबद्दलही तुम्ही म्हणालात की जड अन्नासोबत ते खाऊ नये. उन्हाळ्यात तर आपण हमखास जेवणासोबत कलिंगड खातो. कलिंगडात 90% जास्त पाणी असतं. ते वेगाने पचतं. जड अन्नासोबत खाल्लं तर ते पोटात अडकून राहतं, सडतं आणि गॅस निर्माण करतं. म्हणूनच कलिंगड नेहमी एकटंच खावं. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे? म्हणजे या विचित्र जोड्या पोटात गेल्यानंतर शरीराबाहेर कोणते धोक्याचे संकेत किंवा वॉर्निंग साईन्स दिसतात? सुरुवातीची लक्षणं अगदी सामान्य वाटतात. जसं की जेवणानंतर पोट जड होणे, गॅस, ॲसिडिटी किंवा अपचन. पण लोक याकडे दुर्लक्ष करतात किंवा एखादी गोळी घेतात. पण ही तर फक्त सुरुवातीची लक्षणं आहेत ना? कारण त्या नोंदींमध्ये ॲलर्जी, त्वचेचे विकार आणि सततचा थकवा यांचाही उल्लेख आहे. मलाही समजून घ्यायचंय की पोटातील बिघाड आणि त्वचेवरील ॲलर्जी किंवा सूज यांचा थेट संबंध कसा असू शकतो? हा खूपच कळीचा मुद्दा आहे. जेव्हा अन्नाचं योग्य पचन होत नाही तेव्हा मगाशी आपण बोललेलो ते विषारी घटक म्हणजे आम हे लहान आतड्यातून रक्तात मिसळतात. यालाच आपण लीकी गट सिंड्रोम म्हणू शकतो. म्हणजे ते सडलेलं विष थेट आपल्या रक्तप्रवाहात जातं. होय. आणि मग यकृत किंवा लिव्हर त्यांना फिल्टर करण्याचा प्रयत्न करतो. पण विषाचं प्रमाण वाढलं की शरीर ते त्वचेच्या छिद्रांवाटे बाहेर काढू पाहतं. अरे चा!
म्हणजे ज्याला आपण अचानक आलेली ॲलर्जी, रॅशेस किंवा खाज समजतो, ते शरीराने बाहेर फेकलेलं आतलं विष असतं तर? अगदी बरोबर. अनेक जुनाट त्वचेचे विकार जसे की एक्झिमा यामागे हेच विरुद्ध आहाराचं मूळ कारण असू शकतं. आणि थकवा याचंही तेच कारण आहे. शरीराची सगळी ऊर्जा हे विष बाहेर काढण्यात खर्च होते, त्यामुळे पेशींना पोषण मिळत नाही आणि प्रचंड अशक्तपणा जाणवतो. हात पायावर सूज येणं हे सुद्धा याच विषारी द्रव्यांना पातळ करण्यासाठी शरीराने साठवून ठेवलेल्या पाण्याचं लक्षण आहे. बापरे! हे सगळं ऐकून असं वाटतंय की आपण रोजच काहीतरी भयंकर चूक करत आहोत. पण मग यातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग काय आहे? एखादं साधं डेली रुटीन किंवा प्रतिबंधात्मक उपाय काय असू शकतात? सुदैवाने यासाठी खूप क्लिष्ट डाएटची गरज नाही. पहिला नियम म्हणजे साधा व संतुलित आहार घेणे. एका वेळी कमी आणि सुसंगत पदार्थ खाणे. म्हणजे बुफे सिस्टममध्ये एकाच ताटात फळं, भाज्या, दूध, दही, आईस्क्रीम सगळे एकत्र खाणं? हे पूर्णपणे चुकीचं आहे. शरीराला एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या एन्झाईम्सची निर्मिती एकाच वेळी करता येत नाही. दुसरा नियम म्हणजे फळे शक्यतो वेगळी खावीत. फळांना मुख्य जेवणासोबत किंवा दुधासोबत मिसळू नये. यासाठी तुम्ही काही साधे नियम सांगू शकाल का? म्हणजे सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण यात ते कसं बसवायचं? खूप सोपं आहे. फळे नेहमी 2 जेवणांच्या मध्ये खावीत. म्हणजे सकाळी नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मध्ये, जेव्हा पोट थोडं रिकामं असतं. आणि गरम थंड विरोधाभास टाळावा. गरमागरम जेवणानंतर लगेच थंडगार आईस्क्रीम खाणं टाळावं. पण हे मुलांना कसं समजावून सांगायचं? त्यांना तर मिल्कशेक आणि सगळ्या गोष्टी एकत्र आवडतात. मुलांना सांगताना आपण एका बसचं उदाहरण देऊ शकतो. त्यांना सांगायचं की फळांना पोटातल्या प्रवासात एकटं जायला आवडतं. जर त्यांना दुधासोबत गर्दीच्या बसमध्ये पाठवलं तर त्यांची चिडचिड होते आणि मग आपल्या पोटातही गडबड होते. अरे वा, हे खूपच छान उदाहरण आहे. आणि जर आपल्याला घरातल्या जेवणात हा बदल करायचा असेल तर सामानाची यादी म्हणजे ग्रोसरी लिस्ट बनवताना काय काळजी घ्यावी? सामानाची यादी बनवताना हे सगळे पदार्थ आणा, पण ते वेगवेगळ्या वेळी खाण्याचं नियोजन करा. जर तुम्हाला स्मूदी बनवायचीच असेल तर गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाऐवजी वनस्पतीजन्य दूध जसं की बदामाचं किंवा नारळाचं दूध वापरू शकता. हे फळांसोबत पचायला थोडे सोपे असतात. म्हणजे हेल्दी पर्याय निवडायचे. बरोबर. आणि समजा आपण आधीच अशा चुकीच्या जोड्या खाल्ल्या आहेत आणि आता ॲसिडिटी किंवा पोट फुगल्यासारखं वाटतंय, तर त्यावर काही नैसर्गिक उपाय आहेत का? नक्कीच. जर अपचन किंवा गॅस झाला असेल तर जिरे किंवा ओवा गरम पाण्यात उकळून ते पाणी हळूहळू पिणं खूप फायदेशीर ठरतं. आल्याचा छोटा तुकडा चघळल्याने सुद्धा पचन अग्नी पुन्हा प्रज्वलित व्हायला मदत होते आणि आमदोषाचा प्रभाव कमी होतो. म्हणजेच निरोगी राहण्यासाठी खूप काही कठीण गोष्टी करण्याची गरज नाही. साधेपणा आणि योग्य नियम पाळणे पुरेसे आहे. अन्नाच्या प्रमाणापेक्षा त्याची सुसंगतता जास्त महत्वाची आहे, हेच यातून सिद्ध होतं. बरोबर. जर आपण हे 25 विरुद्ध आहाराचे नियम पाळले तर पचनसंस्थेवरचा ताण खूप कमी होईल आणि एकदा पचन सुधारलं की त्वचा आणि ऊर्जेचे प्रश्न आपोआप सुटतील. खरंच, आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट झाली आहे. कागदावर कदाचित 1 आणि 1 2 होत असेल, पण शरीराच्या आत 2 चांगल्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने एकत्र आल्या तर ते एक मोठं शून्य ठरू शकतं. होय, किंवा एखादा आजारही. नक्कीच. तर जाता जाता श्रोत्यांसाठी एक महत्वाचा विचार. पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या ताटात हेल्दी वाटणाऱ्या अनेक पदार्थांची गर्दी असेल तेव्हा स्वतःला नक्की विचारा, हे सगळे पदार्थ एकमेकांचे मित्र आहेत की शत्रू? कारण कधीकधी खूप चांगल्या गोष्टी एकत्र करणं शरीरासाठी सर्वात वाईट ठरू शकते. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबूया. या महत्त्वपूर्ण माहितीचा नक्की विचार करा. पुन्हा भेटूया.